राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं दाणादाण उडाली आहे। अतिवृष्टीनं पिकं मातीमोल झाली आहेत। भयावह पूरपरिस्थितीनं गंभीर स्थिती आहे। अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती आहे। या पार्श्वभूमीवर सरकारसह विरोधी पक्षातील नेते, आमदार, खासदार पूरग्रस्त भागात मदतीसाठी उतरले। कोणकोणत्या भागात कोण मंत्री, नेते रस्त्यावर उतरले पाहूया या व्हिडिओतून। राज्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। 975 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्याचवेळी सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिले। राज्यामध्ये गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चाललेली आहे। साधारणपणे आतापर्यंत 975.5 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे, जो सरासरीच्या 102% इतका आहे। काही भागामध्ये पूर परिस्थितीमुळे लोक अडकलेले आहेत। बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन आपण चालवलं आहे। धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे। धाराशिवला आता 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलंय। 200 लोकांना अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आहेत। त्यांनी ॲडिशनल हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। तीही मी जी काही आपले मिलिटरी आहे त्या मिलिटरीशी बोलून अजून कुठून आपल्याला ॲडिशनल हेलिकॉप्टर आणता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। तर पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। धरणातून विसर्ग सुरू केल्यानं नद्यांची पाणी पातळी वाढतीये, तसंच मदत कार्य कसं सुरू आहे याचीही माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली। टीम तिथं गेलेली आहे, बोटीनं आपण काढतोय। आता जायकवाडीमध्ये पण 1 लाख क्युसेस पेक्षा जास्त पाणी सोडलंय। माजलगाव मधनं पण 1 लाख क्युसेस पेक्षा जास्त पाणी सुटलंय आणि त्याच्यामुळं असणारं सगळं गोदावरी नदीचं प्री कॅचमेंट एरियातलं पाणी, शिवाय ह्या धरणांचं पाणी, शिवाय त्याला मिळणाऱ्या सिंफळ नद्या, त्याच्या बाकीच्या उपनद्या त्यांचं पाणी, त्याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत। काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे। परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतोय। जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतोय। अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल। कारण मला काही तासापूर्वी गिरीश महाजन साहेब बीड जिल्ह्याच्या परिसरात होते। ते एका ठिकाणी पाहणी करायला जाताना रस्त्यावर 5 फूट पाणी होतं आणि येताना तीच पाणी 7 फूट झालं। असं पाणी पण अजूनही पाऊस थांबलेला आहे। पाऊस बराचसा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे, पण पाण्याची पातळी वाढती ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्यामुळं सगळेच असे घाबरून गेलेले त्या भागातली लोक, आमचे शेतकरी, आमची सर्वसामान्य जनता। मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आजची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर सगळे आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा दौऱ्यावर निघणार आहेत आणि अधिक गतीनं ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्याच्या करता राज्य सरकार कुठेही निधीची कमतरता भासवत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही राज्यातल्या पूरस्थितीची माहिती दिली आहे। राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचं मंत्री भरणेंनी सांगितलं। आज सप्टेंबर अखेर या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। पहिली अतिवृष्टी ही विदर्भामध्ये त्याचा फटका जास्त बसला, त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि आज संपूर्ण राज्यामध्ये त्या अतिवृष्टीचा फटका हा माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यांच्या पिकांना खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे। जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला
तर साधारणतः जवळजवळ 70 लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदीकाठची ओढ्याकाठची जी जमीन आहे ती जमिनीची मातीसकट सगळी माती वाहून गेलेली आहे. अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे. अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे. घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे. शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील, खूप मोठं नुकसान आहे. आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे. माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे. शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल. शेवटी धीर धरावंच लागेल. शेवटी या संकटाच्या काळी, अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. ज्यांचे नुकसान भरपाई झालेली, पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे. अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल. महायुतीच्या मंत्र्यांसह विरोधी पक्षाचे नेतेही पूरग्रस्त भागात मदत आणि पाहणी करतायत. सोलापुरातल्या अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून पूरग्रस्त गावात पाहणी करण्यात आली. मोहोळ तालुक्यातल्या शिंगोली तरटगाव इथं खासदार प्रणिती शिंदेंनी पाहणी केली. सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची मागणी प्रणिती शिंदेंनी केली. केंद्र शासनानं महाराष्ट्राला मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणीही प्रणिती शिंदेंनी केली आहे. बीडच्या नांदूर हवेलीमध्ये पुरामुळे गंभीर स्थिती आहे. सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीसह गावं पाण्याखाली गेली आहेत. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन पोहोचले. महाजनांनी ट्रॅक्टरमध्ये बसून ही पाहणी केली. पूरपरिस्थितीमुळे या भागात दुसरी गाडी जात नसल्यानं महाजनांना ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागला. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक तालुक्यात पावसानं हाहाकार उडालाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. आमदार गायकवाड यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि लवकरात लवकर शासनाची मदत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं. तसंच प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार संजय गायकवाड यांनी दिले. मराठवाड्याला परतीच्या पावसानं तडाखा दिलाय. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराचा वेढा पडलाय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर पुराच्या पाण्यात उतरले. परंडा तालुक्यातल्या वडनेरमध्ये आजी आणि 2 वर्षांच्या नातवासह आणखी 2 जण घराच्या छतावर अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी खासदार ओमराजे थेट पुराच्या पाण्यात उतरले. यावेळी एनडीआरएफ आणि ग्रामस्थांच्या मदतीनं या चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं धुमाकूळ घातलाय. जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या मलकापूर, येरमाळा, खर्डी, कुला या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. पुराचं पाणी नागरिकांच्या घरात घुसलंय. जवळपास 20 कुटुंब पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांच्या मदतीसाठी ठाकरेंचे आमदार कैलास घाडगे पाटील धावून गेले. या नागरिकांचं स्थलांतर करून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थलांतराचं हे काम रात्रभर सुरू होतं. धाराशिव तालुक्यातल्या भूम, परंडा, वाशीमध्येही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. या बचाव कार्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत पोहोचले. लाखी गावातल्या 12 ग्रामस्थांना बोटीतून सुखरूप स्थळी आणण्यात आलं. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 28 व्यक्तींचं स्थलांतर केलं. रुई इथल्या 13 व्यक्तींना एनडीआरएफच्या बोटींच्या सहाय्यानं सुखरूप स्थळी आणण्यात आलं. माजी आमदार राहुल मोटे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क केला. पूरपरिस्थितीची माहिती देऊन हेलिकॉप्टरची मागणी केली आणि यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचं सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. जिल्ह्यातल्या शिरूर, कासार आणि पाटोदा शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. भाजपा आमदार सुरेश धस यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला. पाटोदा शहरासह शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. आष्टी मतदारसंघातल्या पाटोदा शहरात जवळपास 250 घरांमध्ये पाणी शिरलं, तर शिरूर, कासार शहरातल्या जवळपास 46 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.
पूरग्रस्तांना तात्काळ 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5,000ची मदत प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती धस यांनी दिली. एकंदरीत राज्यातल्या या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सरकारमधल्या मंत्र्यांसह विरोधी पक्षातले नेतेही रस्त्यावर उतरले. पूरग्रस्त भागाची पाहणी करून लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची विनंती सगळ्याच नेत्यांनी केली आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.